धाराशिवमध्ये शेतकरी पुत्राच्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज गोळाई चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। या प्रसंगी उपविभागीय अधिकारी रेवैया डोंगरे यांनी निवेदन स्वीकारून सध्याचे आसमानी संकट अभूतपूर्व असून आम्ही सर्व शासकीय कर्मचारी शेतकऱ्यांसोबत आहोत आणि तुमच्या मागण्या शासन दरबारी पोहोचवण्याचे आश्वासन दिले आहे। भूम या ठिकाणी शेतकरी पुत्र हरिभक्तपरायण सतीश महाराज कदम यांच्या उपोषणाचा आजचा 5वा दिवस असून त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी भूम तालुक्यातील तमाम शेतकरी, विविध पक्षांचे नेते आणि पदाधिकारी यांनी एकत्र येऊन भूम गोलाई चौकामध्ये रास्ता रोको आंदोलन केले। या प्रसंगी पत्रकारांशी संवाद साधताना माजी नगराध्यक्ष संजय गाढवे यांनी दूध आणि शेतमालाला हमीभाव मिळणे गरजेचे आहे, तरच जगाचा पोशिंदा जगू शकेल असे मत व्यक्त केले। यावेळी अनेक वक्त्यांनी शेतकऱ्यांवर होणारा अन्याय आणि शासनाची चुकीची ध्येय धोरणे यांवर टीका केली। हे सरकार शेतकरी विरोधी असल्यामुळे लवकरच आपल्या देशात देखील नेपाळ सारखी स्थिती होईल की काय अशी शंका अनेकांनी व्यक्त केली। रास्ता रोको करण्यासाठी यावेळी शरदचंद्रजी पवार गटाचे नेते प्रताप भैया पाटील, शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हाध्यक्ष तानाजी पाटील, शिवसेना गटाचे जिल्हा प्रमुख रणजित पाटील, महिला जिल्हा प्रमुख झीनत सय्यद, महाराष्ट्र शिक्षक संघटनेचे राज्य संघटक कोहिनूर सय्यद, भूम नगरीचे माजी नगराध्यक्ष विजय सिंह राजे थोरात, काँग्रेसचे रुपेश शेंडके, शिवसेना तालुका प्रमुख अनिल शेंडके, विठ्ठल बाराते, अण्णा जाधव आदी मान्यवर उपस्थित होते। जवळपास 2 तास रास्ता रोको करण्यात आल्यामुळे भूम ते नगर, भूम ते धाराशिव आणि भूम ते बार्शी रस्ता पूर्णपणे जाम झाला। यावेळी पोलीस प्रशासनाने देखील शेतकरी पुत्रांना मदत केली। यात पोलीस निरीक्षक गणेश कानगुडे, पोलीस उपनिरीक्षक पोलीस नाईक उंद्रे, राव शिंदे, क्षीरसागर वाघमारे आदी महिला पोलीस कर्मचारी उपस्थित होते। आली है कि खूब भयंकर है। लास्ट 50 इयर्स में कभी इतना आया नहीं। जब से हमारे पास न्यूज आली आहे तेव्हापासून आम्ही प्रशासन तुमच्याकडे आहेत आणि रेस्क्यू ऑपरेशन्स पण आम्ही केलेले आहेत आणि अराउंड 328 पीपल आम्ही रेस्क्यू केले आहेत थ्रू एनडीआरएफ आणि हेलिकॉप्टरच्या मदतीने आम्ही केले आहे। राईट, आता जे म्हणजे आमचे आपले जे निवेदन आमच्या स्तरातून काय काय आम्ही करू शकत आहे, मग जे किटचं वाटप झालं या मग 10,000चे द्यायचे आहेत ते आणि याचे म्हणजे पंचनामा करू शकते ते फायनल जे करायचे आहे सगळे आता चालू आहे। सगळे प्लेसेस मध्ये आमचे जे प्रशासनचे कर्मचारी आहेत सगळे उपस्थित आहे आणि सगळे आता व्यवस्थित चालू आहे। ते आपले जे मागणी आहे ती आमच्या स्तरावर नाही आहे आणि त्याच्याबद्दल आम्ही काय केले म्हणजे तुमचे निवेदन जे काय आले आम्ही कलेक्टर साहेब सोबत पण बोलले आहे, माननीय जिल्हाधिकारी सोबत आणि आम्ही पत्र पण तिथे पाठवले आहे। आज शेतकऱ्याची परिस्थिती एवढी वाईट आहे। मी सोयाबीन असेल, तुमचं आता नुकसान भरपाई असेल, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे दुधाच्या व्यवसायामध्ये आज त्या शेतकऱ्याचा खर्च सुद्धा कधी करत नाही। शासनाने कमीत कमी ह्याच्यामध्ये दुधाला हमी द्यावा अशी या ठिकाणी आम्ही शेतकरी पुत्र मागणी करतो। कुठला पक्षापेक्षा काही पक्षविरहित काम करतो आम्ही शेतकरी। मी स्वतः शेतकरी होतो, माझं स्वतःचं दूध आहे। हमीभावामध्ये दूध हा घ्यावा तर शेतकरी टिकत नाही तर शेतकऱ्याची वाईट अवस्था झाली त्यामुळे आत्महत्येत आणखी वाटत असं वाटतं। बैठकीमध्ये आता आज शेतकरी जसं भूमला भूममध्ये झाले आंदोलन तसे बाकी ठिकाणी सगळ्याच्याच ह्याच्यामध्ये मागण्या आहेत ना की शेतकऱ्याला कुठं हमीभाव मिळाला, दुधाला हमीभाव मिळाला पाहिजे, सोयाबीनचा रेट वाढणं गरजेचं आहे। कालच्या अतिवृष्टीमध्ये जे एवढी मोठी नुकसान झाली त्या नुकसानच्या ह्याच्याप्रमाणे मागणीप्रमाणे एकरी 17,000 मागणी केली त्याप्रमाणे भरपाई मिळायला पाहिजे। प्रतिनिधी गौस शेख, NTV न्यूज मराठी, धाराशिव।